अरे आपण रस्ता चुकलो वाटतं काय. काहीतच ठेवला होता आणि रात्रीचा कोणी चोरून घेऊन गेला. कॅश भरायला गेलो, बघतो बॅगमध्ये चेक करतो वॉलेट कुठं आहे. भेंडी वॉलेटच नाही, फाटून हातात आली ना. हेवी व्हेकल कीप लेफ्ट. हां लेफ्टला सांगितलं. शंकरा भोलेनाथ शंकरा हे त्रिलोकनाथ शंभू हे शिवाय शंकरा. सुप्रभात मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता फिलहाल आपण आपल्या हॉस्टेलपासून निघालेलो आहोत आणि आज आपण चाललेलो आहोत गोकर्णाला. हो चलो, आजचा स्टे आपला गोकर्ण आहे फॉर नेक्स्ट 2 days. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. बस सुखरूप घेऊन जा गणपती बाप्पा आणि सुखरूप घेऊन या. बस जय सद्गुरू, एलकोटी एलकोट, जय मल्हार, एकविरा माते की जय. चलो तुम थोडंसं लवकर 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 लवकर. हां हा बघा, ते तुम्ही पाहू शकता मस्त ओले चिंब झालेले रोड आहेत. बिकॉज सकाळी चांगलाच पाऊस पडत होता. आता फिलहाल थांबला आहे म्हणून आज आपण सकाळी कुठं होतं इथं काय होतं बटरफ्लाय बीचचा प्लॅन करत होतो. सो तो झाला नाही, कारण की सकाळी उठलो होतो मी सकाळी 6-6:30च्या दरम्यान. बोलत जाईन ना, पण जाग कशामुळे आली, छपऱ्यावर पावसाचे पाणी पडत होतं ना, टिपके पडत होते, त्याच्यामुळे मला जाग आली. अरे आपण रस्ता चुकलो वाटतं काय. रस्ता चुकलो, राईट गेला पाहिजे तिथून. सो आजचं आपलं डेस्टिनेशन जसं मी सांगितलं तुम्हाला गोकर्ण आहे. इथून काही जास्त अंतरावरती नाही, फक्त 80 किलोमीटरचा आहे. 1.5 ते 2 तास दाखवत आहे. बट सिनेरिओ असं झालं आहे की इथं आपला जो 360वाला जो माउंट होता आता मला सापडतच नाही. काय सीन झाला कळत नाही. बॅगमध्ये चेक केलं आता जस्ट की येवाल्या बॅगमध्ये सर्व काय सामान ठेवतो, 5च्या बॅगमध्ये काय ठेवत नाही आहे. तर मला सापडेनासे झालेलं आहे. काहीतच ठेवला होता आणि रात्रीचा कोणी चोरून घेऊन गेला असं मला वाटायला लागलं यार. तर मी इथंच ठेवून गेलो होतो, विसरलो म्हणून. त्याआधी रात्री पण इथंच होता, पण रातभर होता व्यवस्थित. नंतर आता तर भेटतच नाही मला. काय यार, खरोखर मी असं करतो ना. फिलहाल आपण आता रस्ता चुकीचा पकडला होता, म्हणजे चुकलो होतं आपण कुठलं तरी लेफ्ट टर्न काय राईट टर्न घ्यायला. पण स्टील ठीक आहे, आपण मेन हायवेच्या इथंच पोचलेलो आहोत. हा काय NH66. इथूनच आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तर चेकआउट करतो इथून कुठून रस्ता आहे. आता इथं दिसला, इथं बोगदा आहे, याच्या खालून आपण जाऊ शकतो. आता कुठलावाला पेट्रोल पंप आहे तिथं मी पेट्रोल भरला. ठीक आहे, नेटवर्क नव्हता म्हणून बोललो चला आता मग कॅश भरतो. कॅश भरायला गेलो, बघतो बॅगमध्ये चेक करतो वॉलेट कुठं आहे. भेंडी वॉलेटच नाही, फाटून हातात आली ना. हाय शपथ, घाबरलो लगेच. मग त्याला जिथं हॉस्टेलवाला जिथं होतं ना त्यांना फोन केला, भाई चेक कर लवकर, राहिलं का वॉलेट, राहिलं का. ऑफकोर्स तिथंच राहिला पाहिजे, अजून कुठं पडणार. तो बोला थांबा मी कॉल बॅक करतो तुम्हाला, चेक करतो ना, कारण रूम अजून साफ करायला घेतली नाही. मला लगेच त्याचा कॉल बॅक की आपला वॉलेट इथं आहे. बोलो भगवंता, जय सद्गुरू जय सद्गुरू. आता चला आपण परत रिटर्न जाणार आहोत. आलो तर आपण 10-15 किलोमीटर आलो असेल आपल्या हॉटेलपासून. जाऊन दे, जास्त लांब पण नाही गेलो ना, ते महत्त्वाचं आहे. वॉलेट महत्त्वाचं आहे बाई. आता तिथे जाताना पण पोलीसवाले पण आहे, कोणी पकडलं वगैरे विचारलं तर काय करणार सीन नका म्हणून. चला गणपती बाप्पा मोरया. बरं झालं या पेट्रोल पंप भेटला तेव्हा तिथं सूज झाली. बरं झालं नेटवर्क गेला.
ऑल्दो इथं पुढं आलो चेक करताना नेटवर्क आला बघा, नेटवर्क आला आणि मग पेमेंट पण केलं पेट्रोलचं. मग आधीच नेटवर्क असता कुठून केलं असतं, वॉलेटचं माहीतच नसतं पडलं. परत आपल्या हॉस्टेलवर पोचलो आपण. 1 तास इथंच वाया गेला परत. वॉलेट रह गया था ना, मुंता को पता शायद. थैंक यू ब्रो. हाँ हाँ नहीं नहीं आप थोड़ी कुछ निकालोगे, है ना ठीक है, इतना ही था कुछ नहीं, बस आपने उतना रख दिया वो उसमें आंसर समझ में आ गया. थैंक यू वन्स अगेन. चलो तर फिलहाल आपण पोचलेलो आहोत. त्या पेट्रोल पंपापासून फक्त 3-4 किलोमीटरवरतीच आहे काय कर्नाटका बॉर्डर आहे, जास्त लांब नव्हतं. बॉर्डर आठवते मला, चांगलेच बॉर्डर राहत होते. आम्ही 2021ला आलो होतो गोव्याला आणि तेव्हा देखील गोकर्णाचाच प्लॅन करणार होतो. तर मग RTPC त्यांना पाहिजे होता, तर आता लगेच कुठं काढणार नाही, 1 दिवस कुठं, त्याच्यामध्ये 1 दिवस पूर्ण वाया जातो. म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं, इथूनच U-टर्न मारला आणि मग आम्ही परत गेलो नॉर्थ गोवा. असं सेम प्लॅन केलं, साऊथ गोवा गोकर्ण करायचा आणि नंतर मग नॉर्थ गोव्याला. पण काय बोलतात इगुल बघा ही शपथ, मजा आली नाही माझाळी. ओके, वेलकम टू कारवार. वा, तिकडे समुद्र कसलं भारी दिसतंय. तर काय माहिती तुम्हाला विजिबल असेल की नाही. हो 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 हो, उठू नाही शकत मी, बस सीन नको, आपण ब्रिजवरती आहोत. चला, वा समोर वाटतं का भोगदा लागतोय का, असं वाटत आहे का नाही, असं वाटते. हो 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 मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कर्नाटकामध्ये. हा कुठं तरी एक घाटवाला रोड लागलेला आहे, नाव किंवा का नाही कळून येत यार. तिथं पण स्टार्टिंग नव्हता काय बोल. हेवी व्हेकल कीप लेफ्ट. हां लेफ्टलाच आहे तिथं, आणि हा बघा तो राईटला आहे. हा एक छोटासा घाट सेक्शन वाला रोड लागलेला आहे. नुसते डायव्हर्जन आहेत इकडून तिकडे, तर कळून नाही आहेत की आपण प्रॉपर NH66 वरच चालत आहोत की नाही. थोडासा तर डाऊट येतं, पण मध्ये मध्ये नंतर बोर्ड दिसून येतं की हा NH66च आहे म्हणून. मला सही आहे, ठीक आहे. असं आपल्याला स्ट्रेट चालत राहायचं आहे. तर मग मी थांबलो होतो जस्ट 5 मिनटापूर्वी, फोन आला होता म्हणून बघू कोणाचा आहे. आणि तिथं मग मॅपवरती पण चेक केलं की किती अजून डिस्टन्स राहिलं. तर आपलं 32 किलोमीटर अजून स्ट्रेट चालायचं आहे. 32 म्हणजे ऑलमोस्ट इथं 984 झाले की आपण प्रत्येकदा मॅप चेक करूया. तिथून मग राईट मारायचं आपल्याला. बघा इकडं पण खोदलेलं बिजलेलं आहे, तर कळून येत नाही काय NH66 इकडून काढताय का काय, कसं काय का तर कळत नाही, असं डाऊट येतो. 2 लेन रोड आहे.
उतरणवाला रोड आहे, येताना मग चांगली चढाई लागणार आहे. सही आहे. किती मी साईडला ठेवणार आहे गाडी दादूस. टर्निंग आहेत ना. वा, अरे 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 हत्तेकेरी टोल नाका. होपफुली मी व्यवस्थित उच्चार करत असेल. या टोल नाक्याचे इथं आहोत. अजून आपल्याला काय होतात 20 किलोमीटरवरती राईड घ्यायचा आहे. मला थोडासा वॉटर ब्रेक घेतला आहे. मोबाईलात ठेवून द्या. वॉटर पिलं. रोगाच प्यास पण लागली होती. सुसू पण आली आहे, पण आता नको. डायरेक्ट हॉटेलवर ते जाऊन सुसू करूया आपण. चला, अजून आहे तरी सुद्धा. आता 1 वाजते का काय. इथं ब्रेक गेला थोडासा. 15-20 मिनटं गेली. हो हो. आणि वातावरण सुपर्ब आहे वातावरण. शंकरा भोलेनाथ शंकरा हे त्रिलोकनाथ शंभू हे शिवाय शंकरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा रुद्रदेव हे महेश्वरा रुद्रदेव हे महेश्वरा. वेलकम टू गोकर्णा. आपण हायवेवरून राईट टर्न घेतलेला आहे आणि इंटरनल रोडला चाललेलो आहे. इथं आय थिंक 8 किलोमीटरवरती आपलं हॉटेल झाले. 2-4 किलोमीटर झाले आपले वॉक करून. थोडासा रोड वर खाली आहे. उचकोल आहे बघा. थोडासा खराब आहे. वर खाली नाही, थोडा खराब आहे, पण इट्स ओके. आई ग, आता जोराशी आली आपल्याला शिशू. एकदम फुल गावठाण आहे. विलेज टाईपमध्ये वाटतं. एकदम मस्त. अरे लक्ष ठेव. आता सीन व्हायचा. वाजलेले आहेत 2 मिनटं ऑलमोस्ट. 2 वाजलेले आहेत. आता आपण चाललेलो आहोत मुरुडेश्वरला.